तर मागील काही दिवसापासून आपण एक नवीन संदेश मालिका सुरू केलेली आहे, जी याकोबाच्या पत्रावर आधारित आहे आणि जिचं नाव आहे कृती करणारा विश्वास, फेथ दॅट वर्क्स. आणि याकोबाच्या पत्राचा अभ्यास करताना आपण आज 4थ्या अध्यायात पोहोचलेलो आहोत. आणि आजचं शीर्षक आहे द बॅटल किंवा युद्ध. द बॅटल किंवा युद्ध आणि शास्त्रभाग आहे याकोबाचे पत्र 4था अध्याय आणि वचन 1 ते 10. आपण जरा वाचू याकोब 4 आणि वचन 1 ते 10. आणि ह्या शास्त्रभागात कोणत्या प्रकारच्या युद्धाबद्दल तो सांगत आहे हे आपण जरा पाहू. तुम्हामध्ये लढाया व भांडणे कुठून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यापासून की नाही? तुम्ही लोभ धरता तरी तुम्हास प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करिता तरी इष्ट ते मिळविण्यास तुम्ही समर्थ नाही. तुम्ही भांडता व लढता, तुम्ही मागत नाही, यामुळे तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरता खर्चावे म्हणून मागता. अहो व्यभिचारिणींनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होण्यास पाहतो, तो देवाचा वैरी ठरला आहे. जो आत्मा त्याने आपल्या ठायी ठेविला, तो परप्रेमाची ईर्ष्या करीतो. हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे, असे तुम्हास वाटते काय? तो अधिक कृपादान देतो. यास्तव शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीनास कृपादान देतो. यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तो तुमच्यापासून पडेल. देवाजवळ या, म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. पापी जन हो, हात शुद्ध करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतकरणे पवित्र करा. कष्टी व्हा, शोक करा, रडा. तुमच्या हसण्याचा शोक व तुमच्या आनंदाचा विषाद हो. प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उच्च करेल. याकोबाचे पत्र 4 आणि वचन 1 ते 10. तर आजचा विषय आहे युद्ध. आणि ह्याच शास्त्र भागामध्ये कशामुळे भांडणे, तंटा उत्पन्न होतात, याचं काय कारण असतं, की जे संघर्ष दैनंदिन जीवनामध्ये, व्यवहारामध्ये आपण ख्रिस्ती झाल्यानंतर देवाच्या मार्गात चालत असताना या गोष्टी का घडतात आणि ह्याच्यावर आपण कसं विजयी होऊ शकतो, हे याकोब या शास्त्र भागातून आपल्याला सांगत आहे. पहिल्या वचनात तो म्हणतो की तुम्हामध्ये, आणि हे तुम्हामध्ये म्हणजे याकोबाचं पत्र हे मंडळीला, म्हणजे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना उद्देशून दिलेलं, म्हणजे देवाच्या लोकांना, तुम्हाला आणि मला उद्देशून दिलं. तो म्हणतो की तुम्हामध्ये लढाया व भांडणे कुठून उत्पन्न होतात? म्हणजे काही देवाच्या लोकांमध्ये, मंडळीमध्ये लढाया, भांडणे, मतभेद असतात का? हो, आपल्या सर्वांना माहीत आहे. पण त्याचं कारण काय आणि त्याच्यावर आपण कसं विजयी होऊ शकतो, हे आज आपण पाहू. आता भांडणे किंवा क्वारल, लढाया म्हणजे डिस्प्यूट, वादविवाद किंवा मतभेद. तर याचे कारण काय? या शास्त्र भागात 3 कारणं तो आपल्याला सांगतो. देअर आर 3 कॉजेस फॉर धिस कॉन्फ्लिक्ट. 3 कारणे जर तुम्ही लिहून घेत असाल. पहिलं कारण पहिल्या वचनात सांगितलेलं आहे. तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात, त्यांच्यापासून की नाही. म्हणजे पहिलं कारण आपल्यामध्ये जे मतभेद, वादविवाद, लढाया, भांडणे उत्पन्न होतात, त्याचं पहिलं कारण काय आहे? अवयवात ज्या वासना लढाई करतात. म्हणजे आपल्या अवयवात ज्या चुकीच्या इच्छा आहेत, द फॉल्स द रॉंग डिझायर्स ऑर द सिनफुल डिझायर्स, त्यामुळे म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही आणि आपल्या इच्छेप्रमाणे आपण मागतो, त्यावेळेस ते होतं. दुसऱ्या वचनात सांगितलं की तुम्ही लोभ धरता तरी तुम्हाला प्राप्त होत नाही. आणि याचं उत्तर त्याच वचनात सांगितलं, प्राप्त का होत नाही, तर लोभ धरतो. देवाचं वचन सांगतं की लोभ धरू. पण ज्यावेळेस आपण लोभी होतो, की नाही मला अमुक गोष्ट पाहिजेच,
काही करून मी ती मिळवणारच. तो लोभ ज्यावेळेस होतो आणि अशा वेळेस मग कितीही प्रार्थना केली तरी ते तुम्ही लोभ धरता तरी तुम्हास प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करता, तरी इष्ट ते मिळवण्यास म्हणजे चांगले ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही. म्हणजे घात, हेवा, द्वेष ह्या गोष्टी जर असल्या, तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, की प्रार्थनेला अडखळण होतं. म्हणजे पहिलं कारण जो संघर्ष किंवा जे युद्ध आपलं दैनंदिन जीवनातलं. तुम्हाला माहिती आहे, की याकोबाचं पत्र हे व्यावहारिक पत्र आहे, की दैनंदिन ख्रिस्ती जीवन आपण कसं जगावं. याच्यामध्ये काही खोल प्रकटीकरण किंवा फार भविष्यवाण्या वगैरे असं नाही. तर दैनंदिन जीवन आपलं बोलणं, वागणं, एकमेकाशी इंटरॅक्शन याच्याबद्दलचं आहे. प्रॅक्टिकल ख्रिश्चन आणि जे काही आपण विश्वास ठेवलेला आहे, जे काही आपण म्हणतो, की मी बिलीव्हर आहे, विश्वासदार आहे. तो विश्वास आपण कृतीत कसा आणावा दैनंदिन जीवनात, व्यावहारिक जीवनात, याविषयी याकोब ह्या पत्रात त्याला सांगत आणि तो म्हणतो, की तुम्हाला का मिळत नाही? तुम्ही भांडता व लढता. तुम्ही मागत नाही, यामुळे तुम्हाला प्राप्त होत नाही. म्हणजे 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट लोभाने चुकीच्या गोष्टी मागतो आणि दुसरं कारण दुसऱ्या वचनाच्या शेवटीच सांगितलं, की तुम्ही भांडता व लढता. तुम्ही मागत नाही, यामुळे तुम्हाला प्राप्त होतं. बऱ्याचशा वेळेस आपल्याला वाटतं, की प्रार्थना करायची गरज नाही, मागण्याची गरज नाही. आपण स्वतः ते मिळवून घेऊ आणि म्हणून आपण मागत नाही किंवा प्रार्थना करत आणि प्रार्थना करत नाही, म्हणून आपल्याला मिळत हे याकोब या ठिकाणी सांगतो. म्हणजे हा जो संघर्ष आहे, की आपल्या इच्छेप्रमाणे मागणं, मागत राहणं आणि मग हेवा, मत्सर, भांडणे, मतभेद हे ठेवणं आणि काही वेळेस न मागणं किंवा प्रार्थनेकडे दुर्लक्ष करणं. तर हा जो संघर्ष असतो, हा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये आहे. कारण आपण ह्या पापी जगात, या मर्त्य शरीरात जगत आहोत. आपला आत्मा जरी नवीन झाला असेल, आपली जरी पापाची क्षमा झालेली असली, तरी आपली विचारसरणी आणि अ, आपल्यामध्ये असलेला जो स्वभाव, त्याच्यामुळे ह्या चुकीच्या गोष्टी, चुकीच्या इच्छा या उत्पन्न होतात, जे आपल्याला अडखळणं करतात, ज्याच्यामुळे संघर्ष निर्माण होतो. आणि याच्यावर ह्या संघर्षाबद्दल त्याने 3ऱ्या अध्यायात सुद्धा सांगितलेलं आहे. 3ऱ्या अध्यायाचं वचन 13 ते 16 मध्ये तो म्हणतो, की तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृती दाखवावी. पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे, तर सत्याविरुद्ध ताठा मिळू नका व लबाडी करू नका. ती विशेष आहे, की हे चर्चला किंवा बिलीव्हर लोकांना दिली, की जे देवाचे लोक आहेत, जे पश्चाताप करून त्याच्यात पडलेले आहेत. वचन 15 तो म्हणतो, की हे ज्ञान वरून येत नाही, तर ते ऐहिक, इंद्रियजन्य, पैशाचिक असे आहे. कारण जिथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे, तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे. म्हणून ज्या ठिकाणी, ज्या मंडळी, ज्या ग्रुपमध्ये किंवा ज्या फॅमिलीत आपल्याला ह्या गोष्टी आढळतात, की द्वेष, मत्सर, तट पाडण्याचा स्वभाव, त्या ठिकाणी अव्यवस्था, कन्फ्युजन, गोंधळ आणि प्रत्येक कुकर्म आहे. आता याच्यावर उपाय काय? कशा रीतीने आपण याच्यावर मात करू शकतो? त्यापूर्वी तो आपल्याला कारणं सांगतो. 4थ्या अध्यायाचं 11 वचन बघा. तो म्हणतो, "बंधूंनो एकमेकांविरुद्ध बोलू नका." जो बंधूविरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोष लावतो, तो नियमाविरुद्ध बोलतो. म्हणजे देवाच्या वचनाविरुद्ध बोलतो व नियमाला दोष लावतो. जर तू नियमाला दोष लावतोस, तर तो नियम पाळणारा नव्हे, न्यायाधीश आहे. तर या ठिकाणी सांगितलं, की बोलण्याने आता हे तट किंवा मत्सर, हेवा किंवा भांडणे याच्यासाठी आपण याची सुरुवात कशाने होती? बोलण्याने. हं. या युद्धामध्ये, ह्या संघर्षामध्ये 2 प्रकारचे शस्त्र आहेत. एक म्हणजे आपली जीभ, की जिने आपण बोलू शकतो आणि दुसरं जे आहे, 12व्या वचनात सांगितलेलं आहे, की नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे. म्हणजे देव परमेश्वर. तो ताराव्यास व नाश करावयास समर्थ आहे. आपल्या शेजाऱ्याला दोष लावणारा कोण? म्हणजे जजमेंटल ॲटिट्यूड.
म्हणजे दुसऱ्यांचे न्याय करण्याची प्रवृत्ती, दुसऱ्यांच्या उणिवा किंवा चुका चुका काढण्याची प्रवृत्ती. तर या ठिकाणी याकोब म्हणतो, की तू दोष लावणारा किंवा दुसऱ्यांचा तू कोण? तर ह्या युद्धामध्ये किंवा ह्या दैनंदिन संघर्ष कशामुळे होतो? पहिली गोष्ट आपल्या बोलण्याने. दुसरी गोष्ट आपली जी ॲटिट्यूड किंवा आपला जो दृष्टिकोन असतो, की दुसऱ्यांना जज करण्याचा, न्याय करण्याचा. त्याच्यामुळे हे भांडणे, हे तट पाडण्याचा स्वभाव, हे युद्ध, ह्या लढाया अशा. हां, ह्या कशामुळे बंद होऊ शकतात? 6वं वचन बघा, याकोब 4 आणि वचन 6. तो म्हणतो, की तो म्हणजे परमेश्वर अधिक कृपा देतो किंवा कृपादान देतो. देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि दीनांवर कृपा करतो. म्हणजे पहिली गोष्ट ह्याच्यावर जर आपल्याला विजयी व्हायचं असेल, मात करायचा असेल, तर पहिली गोष्ट ही आपल्या प्रयत्नांनी, आपल्या संकल्पाने होत नसतं. तर बोलणारच नाही, मी असं करणार, त्याने होत नाही. देवाच्या कृपेने होतं. ज्यावेळेस आपण देवाची कृपा मागतो, त्याच्या कृपेवर अवलंबून राहतो. हे वचन सांगतं, की तो कृपा देतो. तो अधिक कृपा देतो असं सांगितलं. अधिक हा शब्द जरा अंडरलाईन. आता कृपेने तारण झालेले आहे, कृपेने ख्रिस्ती जीवन आहे. पण तरी पण एक एक्स्ट्रा कृपा आपल्याला उपलब्ध आहे आणि ती कशासाठी? तर ह्या गोष्टींवर दैनंदिन संकटावर विजय मिळवण्यासाठी. तो अधिक कृपा देतो. म्हणजे ह्याच्यावर आपण कसं मात करू शकतो किंवा विजयी होऊ शकतो? देवाच्या कृपेने आणि लीनतेने आणि कारण का? कारण ही कृपा मिळण्यासाठी देवाची अट आहे, की तो गर्विष्ठांचा धिक्कार करतो, पण लीनांवर दया करतो. म्हणजे जोपर्यंत आपण लीन आणि नम्र होत नाही, तोपर्यंत ही कृपा आपल्याला मिळत नाही. जोपर्यंत कृपा मिळणार नाही, तोपर्यंत आपण या गोष्टीवर ओव्हरकम करू शकणार नाही किंवा विजय मिळवू शकतो. म्हणून पहिलं कारण, की तुम्हामध्ये लढाई व भांडणे कुठून उत्पन्न होतात? पहिलं कारण काय? की तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात, की जे आपल्याला पाहिजे, जे आपण डोळ्याने पाहतो किंवा ऐकतो, त्याच्यामुळे त्या इच्छा चुकीच्या निर्माण होतात आणि मग त्या मिळवण्यासाठी आपण खटपट करतो आणि मग त्याच्यामुळे इतर गोष्टी उत्पन्न होतात. आता दुसरं कारण बघा, 4थं वचन बघा. दुसरं कारण तुम्हामध्ये किंवा देवाच्या लोकांमध्ये लढाया, भांडणे, मतभेद हे का निर्माण होतात? त्याचं दुसरं कारण 4थ्या वचनात, "अहो व्यभिचारिणींनो." म्हणजे हा इतका स्ट्रॉंग शब्द देवाच्या लोकांसाठी याकोबाने वापरला. आता हे पत्र तो मंडळीला उद्देशून लिहित आहे, देवाच्या लोक आणि तो देवाच्या लोकांना खुशाल व्यभिचारिणींनो. जुन्या करारात जर तुम्ही वाचलं, तर परमेश्वर इस्रायल लोकांना म्हणाला, की तुम्ही माझ्याशी व्यभिचार केलेला आहे, फितूर झालेला. म्हणजे कोणत्या प्रकारचा व्यभिचार? की ज्यावेळेस इस्रायल लोक इतर दैवदैवांच्या नादी लागत होते, परमेश्वरापासून दूर जात होते, त्याला देवाने व्यभिचार असा म्हणजे देवाच्या स्थानी, देवाच्या ठिकाणी इतर व्यक्तीची जागा देणं, इतर वस्तूची जागा देणं म्हणजे हा व्यभिचार आहे, आत्मिक व्यभिचार. म्हणून याकोब म्हणतो, की आम्ही अहो व्यभिचारिणी, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही. जगाशी, जग म्हणजे वर्ल्ड सिस्टम, जगाची रीत, जगाच्या चालीरीती, जगाची विचारसरणी, जगाप्रमाणे विचार करणे, जगाची लाईफस्टाईल. तो म्हणतो की जगाशी मैत्री ही देवाबरोबर वैर आहे. प्रभू येशूने म्हटलं, तुम्ही या जगात आहात, पण या जगाचे देवाचे लोक या जगात उपरे आणि प्रवासी आहोत. पण ह्या जगात आहोत, पण या जगाचे नाही. जगातून त्याने आपल्याला निवडून वेगळं केलेलं आहे. ज्यावेळेस आपण जगाशी मैत्री करतो, तेव्हा आध्यात्मिक किंवा आत्मिक व्यभिचार करतो. देवाच्या दृष्टीने. ऐकून घ्या. म्हणून दुसरं कारण,
लढाया, भांडणे उत्पन्न होण्याचं दुसरं कारण काय? की जगाशी मैत्री करणं, जगासारखे विचारसरणी, जगासारखा विचार करणं, हे दुसरं कारण जगाशी मैत्री. फ्रेंडशिप विथ द वर्ल्ड. आणि जगाशी मैत्री काय तर देवाशी वैर आहे. देवाबरोबर वैर आहे. तर एनिमिटी विथ गॉड. कारण ह्या जगाचा अधिपती किंवा ह्या जगाचा देव सैतान आहे, शास्त्र सांगतं. म्हणून ज्यावेळेस आपण जगाशी, जगाच्या विचारसरणीशी हातमिळवणी करतो, कॉम्प्रोमाइज करतो, त्यावेळेस आपण देवाचे वैरी ठरतो. म्हणून दुसरं कारण, ज्यावेळेस आपल्या जगिक लोकांसारखं होण्याचं आपल्याला वाटतं, जगाच्या चालीरीतीप्रमाणे आपण वागू लागतो, करू लागतो, त्यांच्यासारखा विचार करू लागतो. त्यामुळे आपण देवाच्या मार्गात आणि देवाच्या लोकांबरोबर नीट चालू शकत नाही, वागू शकत. आणि मग मतभेद होतात, भांडणे होतात, हेवा, मत्सर, इतर गोष्टी उत्पन्न होतात. वर्ल्डली वर्ल्डलीनेस. आणि मग तिसरं कारण 5व्या वचनात सांगितलेलं आहे. जो आत्मा त्याने आपल्या ठायी ठेविला, तो आता आपल्याला माहिती आहे की पवित्र शास्त्र शिकवतो की आपण आत्मा आहे. आपण आत्मा आहोत. तर देव आत्मा आहे. देवाने आपल्याला मनुष्याला त्याच्या प्रतिमेत उत्पन्न केलं. देव आत्मा. देवाने आपल्याला उत्पन्न केलं. आपण आत्मा आहोत. आपल्याला जीव आहे आणि आपण या शरीरात आहोत. म्हणजे शास्त्राप्रमाणे आपण 3 इन 1 आहोत. आपण फक्त शरीरच नाही. आपण फक्त जीव किंवा सोलिश नाही, तर आत्मा पण आहोत. आत्मा, जीव आणि शरीर. तर या ठिकाणी तो म्हणतो, की जो आत्मा त्याने आपल्या ठायी ठेवला, तो परप्रेमाची ईर्ष्या करीत. हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे, तुम्हाला वाटत नाही. तो आत्मा ज्यावेळेस आपण देवाकडे वळतो, तो आत्मा देवाचा पवित्र आत्मा घेऊन वास करू लागतो. तो आपल्या ताबा घेतो आणि मग काय होतं, की जो आदामापासून असलेला पापी स्वभाव आपल्यामध्ये असतो, तो निष्क्रिय होतो. तो आपल्यावर राज्य करू शकत. पण जर आपण संधी दिली, तर तो आपल्याला कंट्रोल करू शकतो. पण जर आपण हे ध्यानात ठेवलं, की आपल्याला त्याने त्या देवाचा आत्मा दिलेला आहे. त्या आत्म्याने आपल्याला नवीन आत्मा, नवीन स्वभाव दिलेला आहे. तर मग हा जुना स्वभाव हा संघर्ष करत नाही. आता ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. हे तिसरं कारण जे या ठिकाणी सांगितलं ते म्हणजे जुना स्वभाव आणि नवा स्वभाव याच्यामधील संघर्ष. द बॅटल बिटवीन द ओल्ड नेचर अँड द. म्हणजे काय? म्हणजे एक मन, कधी आपल्याला वाटतं, की आपण देवाच्या जवळ आलं पाहिजे, वचन वाढलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. आणि कधी-कधी त्याच्या उलट आपण एकदम देवापासून दूर जातो आणि पापात पडतो. चुकीच्या गोष्टी. म्हणजे जुना स्वभाव आपल्याला पुन्हा पापाकडे पापात पाडण्याचा प्रयत्न करतो. आणि नवीन स्वभाव आपल्यामध्ये आहे, त्याने त्याचा आत्मा घातलेला म्हणून आपल्याला देवाची ओढ लागते, म्हणून आपल्याला प्रार्थना करावीशी. तर ओल्ड नेचर आणि न्यू नेचर, जुना स्वभाव आणि नवा स्वभाव ह्याच्यामधला. आणि मग जुन्या स्वभावाने चालल्यानंतर, रागावून काहीतरी बोलल्यानंतर, चुकीचं केल्यानंतर लढाया आणि भांडणं होतात. आणि मग हेच याकोब सांगतो. म्हणून तिसरं कारण हे, की जुन्या आणि नव्या स्वभावाचा संघर्ष आहे. तर तुम्ही मला शास्त्र सांगतं, की प्रभू येशूने वधस्तंभावर ज्यावेळेस आपण मरण पावलो. पण आपण तर तेव्हा जन्मलेलो नव्हतो. आपण मरण पावलं म्हणजे काय? की आपला जो आदामापासून आलेला पापी स्वभाव त्याने वधस्तंभावर खिळून रद्द केला. त्याचं म्हणून रोमकरास पत्र 6 मध्ये सांगितलं, की पापाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही. तो आपल्याला कंट्रोल करू शकणार नाही. पण जोपर्यंत माणसाचं तारण झालेलं नसतं, त्याने किती 1 जानेवारीला निर्णय घेतला, मी दारू पिणार नाही, मी खोटं बोलणार नाही, तो तो आपोआप मोडतो. कारण का? त्याच्यामध्ये दुसरा ऑप्शन नाहीच आहे.
नवा स्वभाव नाहीच आहे. तो जुना स्वभाव आहे. किती संकल्प केले तरी तो आदामापासूनचा पापी स्वभाव त्याला पाप करायला लावतो. पण तारण झाल्यानंतर, पश्चात्ताप करून प्रभू येशूकडे वळल्यानंतर, नवा स्वभाव, नवा मनुष्य ज्याला नव्या करात जुना मनुष्य आणि नवा मनुष्य. जे जुना स्वभाव, नवा स्वभाव. जुना स्वभाव, जुना मनुष्य निष्क्रिय केलेला आहे आणि नव्या मनुष्याने, नव्या आत्म्याने पण चालायचं आहे. आता ह्याविषयी पण आपला जो जुना स्वभाव असतो, आपण जे लहान-मोठे ज्या मानसिकतेत वाढलेला असतो, विचारसरणीमध्ये, ते विचार रात्रीतून बदलत नाही. ते विचार बदलायला, देवाच्या विचाराशी आपले विचार जुळायला आयुष्य जातं. ही प्रोसेस आहे. म्हणून तारण 3 टप्प्याने तारण झालेलं आहे, सध्या होत आहे आणि एक दिवशी पूर्ण होणार. झालेलं आहे म्हणजे ज्या दिवशी आपण देवावर प्रभू येशूवर विश्वास ठेवला तारण म्हणून, पश्चाताप करून त्याच्याकडे वळलो, तारण झालं. होत आहे म्हणजे काय, की दैनंदिन जीवनात आपण विजयी जीवन जगत आहोत. त्या पापी स्वभावावर विजय मिळवत आहोत. तारण होत आहे. पाऊल म्हणतो, की तुमचं तारण उचलून घ्या. आणि शास्त्र सांगतं, की जेव्हा प्रभू येशू प्रगट होईल तेव्हा ते तारण नवीन शरीर मिळेल. हे मरते अमरत्व परिधान कर. त्याच्यात नवीन विचार, नवीन मन असेल. म्हणून आता आत्मा नवा झालेला आहे. जीव ज्याच्यामध्ये मन आहे, विचारसरणी आहे, ते नवा होत आहे. दररोज आपण वचनात राहिल्याने, वचन वाचल्याने, समजल्याने मनाचं नवीकरण होत आहे. पण तिसरा जो पार्ट आहे बॉडी किंवा शरीर, हे एक दिवशी ते रिप्लेस होणार. गौरवी शरीर आपल्याला मिळेल. त्यावेळेस तारण पूर्ण होईल. ते तारण झालं, होत आहे आणि होणार आहे. 3 टेन्सेस. म्हणजे तिसरं कारण भांडण-तंटा, मतभेद, वादविवाद याचं तिसरं कारण काय? की जुना पापी स्वभाव आणि वा ह्याच्या स्पर्श. तर याच्याविषयी गलतीकरास पत्रात पावलाने काय लिहिलं आपण जरा वाचू. पावलाचे गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय. त्याच्यावर काय उपाय आहे आणि हे का होतं हे पाऊल सांगत आहे. 16व्या वचनापासून आपण गलती 5 वचन 16. आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. आत्म्याच्या प्रेरणेने जर आपण चाललो, देहवासना पूर्ण कर. पण आपण जर आपल्या मूड प्रमाणे चाललो, की आज माझा मूड नाही बायबल स्टडी घेण्याचा, आज माझा मूड नाही कोणासाठी, तर ते आत्म्याच्या प्रेरणेने चालणं नाहीये. ते मला काय वाटतं त्याच्याप्रमाणे. माझा मूड नाही चर्चला जाण्याचा. ते आत्म्याच्या प्रेरणेने, देहाच्या प्रेरणेने, देहवासना, की आपण जसं वाटतं फीलिंग्स, ते तर शास्त्र सांगतं, की आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना म्हणजे देहवासना जर पूर्ण करायच्या नसतील, त्याच्यावर विजय व्हायचा, तर आत्म्याच्या प्रेरणेने चालायचं. काय वाटतं किंवा मूडप्रमाणे चालायचं. कारण वचन 17, देहवासना आत्म्याविरुद्ध असते व आत्म्याची प्रेरणा देहाविरुद्ध असते. गलतीकरस पत्र 5:17. देहवासना आत्म्याविरुद्ध असते. मग म्हणतो, की देवाची भक्ती केली पाहिजे, देवाच्या आणि देह आपल्याला सुचवतो, की आपण देहाच्या इच्छा, शरीराच्या अभिलाषा ह्या पूर्ण केल्या पाहिजे. आणि हा संघर्ष असतो. ते बघा, संघर्ष फक्त बाहेर जगामध्ये नाही, तर संघर्ष आतून आहे. आणि आतून जोपर्यंत आपण ह्याच्यावर विजयी होत नाही, तोपर्यंत आपण बाहेर विजय. ख्रिस्ती जीवन, विजयी ख्रिस्ती जीवन, विजयी ख्रिस्ती सेवा, की आपण आपल्या सेवेच्या द्वारे किती लोक सैतानाचे बरे झाले, की काय झालं नाही. तर आपल्या जुन्या स्वभावावर, पापी स्वभावावर आपण दैनंदिन जीवनात आत्म्याच्या प्रेरणेने चालतो. तो खरा विजय. दॅट इज म्हणून तो म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने. ते काय करायचं त्याने सांगितलं.
संकल्प करायचं नुसतं म्हणायचं नाही, मी हे करणार आहे, ते करणार. तर आत्म्याच्या अधीन राहिलं, देवाच्या आत्म्याच्या अधीन जर राहिलं, तर काय होईल? हे वासना पूर्ण करणार. कारण काय देव असणं आत्म्याविरुद्ध आणि आत्म्याची प्रेरणा देहाविरुद्ध असते. त्या परस्पर विरुद्ध आहेत. यामुळे जे काही तुम्ही करू पाहता ते तुमच्याकडून घडत नाही. किती खरं आहे नाही का? की आपण प्रयत्न करतो. आपण म्हणतो मी असं करेन. ते घडून आपला मनुष्य स्वभाव ज्याला म्हणतो किंवा आपला जुना स्वभाव त्याला आड येतो. म्हणून पाऊल म्हणतो, की जुन्या स्वभावाने चालता देवाच्या आत्म्यावर अवलंबून राहा. जे तुम्ही हे करणार नाही. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही, की मी हे करणार नाही, ते करणार नाही. नियमशास्त्र काय सांगत? चोरी करू नको, लबाडी करू नको, हे करू नको, ते करू म्हणून आपण नियमशास्त्राच्या अधीन नाहीये. नियमशास्त्राप्रमाणे चालायचं नाही. पण पवित्र आत्म्याच्या अधीन राहून, आत्म्याच्या प्रेरणेने जर चाललं, तर आपोआप देवाच्या आज्ञा पाळू, आपोआप विजय. जुन्या काळाच्या संतांना प्रभू येशू ख्रिस्त जगात येण्यापूर्वी पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये राहत नसे. त्यांच्यावर उतरून येत असे. अरे काय! पण तारण झाल्यानंतर, नवा जन्म झाल्यानंतर, नव्या घरात आपल्याला हे सौभाग्य आहे. आपण इतके आशीर्वादित आहोत, की आपल्यामध्ये देवाचा आत्मा होता. हे सौभाग्य, हा आशीर्वाद जुन्या कराच्या संतांना नव्हता. ऐकून घ्या. अब्राम, इसाक, दावीद वगैरे जे आपण वाचतो जुन्या कराचे संत, त्यांना हा लाभ किंवा हा फायदा नव्हता. पण आज नव्या करात प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाचा पवित्र आत्मा हे घेऊन तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे. देवाचा आत्मा तुमच्या जुन्या काळाच्या लोकांमध्ये देवाचा आत्मा येऊन त्यांच्या संगती असे. काही विशिष्ट कार्य करायला त्यांच्यावर उतरून त्यांना सामर्थ्य आहे, पण त्यांच्यामध्ये राहत. हा फरक आहे. जुन्या कराच्या विश्वासणाऱ्यांमध्ये, देवाच्या लोकांमध्ये, नव्या कराच्या. तर तिसरं कारण तो म्हणतो, की संघर्ष का होतो? जुना स्वभाव, नवा स्वभाव. तर 3 कारणं कोणते? पहिली गोष्ट आपल्या देववासना किंवा ती पूर्ण करण्याची इच्छा. दुसरी गोष्ट जगाशी मैत्री किंवा जगाच्या विचारसरणीप्रमाणे चालणं. तिसरं कारण काय? की जुना मनुष्य किंवा जुना स्वभाव, एक मन सांग, नवीन स्वभाव सांग, हे नाही केलं पाहिजे. आणि दुसरं मन पापी स्वभाव सांगतो, तुला काय होतं? देव क्षमा. हा संघर्ष चालू आहे. म्हणून तो म्हणतो याच्यामुळे चुका घडतात, याच्यामुळे वाद होतात, हे लढाया होतात. आता याच्यावर उपाय काय? उपाय पण त्याने याकोबाचे पत्र 4था अध्याय आणि वचन 7 पासून आपण वाचू. यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाविरुद्ध आडवे व्हा. ते तुम्हा म्हणजे आपल्याला काही कारण सांगण्याची गरज नाही, की सैताने पाप करायला. सैतानाने बऱ्याच लोकांच्या साक्षीमध्ये देवाने काय केलं याच्यापेक्षा जास्त. या आठवड्यात सैताने मला असं पापात पाडला तो. ते पण देवाने काय केलं? देवाच्या अधीन व्हा. मग सांगितलं आहे, की सैतानाला म्हणजे पहिली गोष्ट, जर आपल्याला जर आपल्याला हा जो दैनंदिन संघर्ष आपल्या स्वतःमध्ये आपण जो लढा देत आहोत, जय होण्याचा, त्याच्यासाठी पहिली गोष्ट देवाच्या आधी, की मी माझ्या बुद्धीने, माझ्या शहाणपणाने विजयी होऊ शकत. मी पूर्णपणे शरणागती, सबमिशन, पहिला पॉइंट, पहिली गोष्ट. सबमिट टू गॉड. आणि मग तो म्हणतो सैतानाविरुद्ध आडवे व्हा, जे तो तुम्हापासून. म्हणजे देवाच्या अधीन झाल्याशिवाय आपण सैतानाविरुद्ध जाऊ शकत नाही. तो आपल्यापासून पळणार. वचन 8, देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. पापी जन हो, हात शुद्ध करा. अहो द्वेषित्वीच्या मना लोकांनो, आपली अंतःकरणे पवित्र करा. कष्टी व्हा, शोक करा, रडा. तुमच्या हसण्याचा शोक व तुमच्या आनंदाचा नाद हो. दुसरी गोष्ट काय?
की आपल्या ज्या चुका, उणीवा, की आपण मनुष्य आहोत, हे तर होणारच. आपण जोपर्यंत जगात आहोत, ते असं न म्हणता आपण शोक शोक करणारे ते धन्य. सांत्वन प्राप्त डोंगरावरील प्रभू. की जे शोक, की जे आपण आपल्या उणिवाबद्दल आपण ते डोळे झाक करत नाही किंवा दुर्लक्ष करत नाही, तर आपण कबूल करतो, की प्रभू हा माझा वीक पॉइंट आहे. या क्षेत्रात मी नेहमी पडतो. ह्याच्यावर तुम्हाला एक त्याबद्दल जेव्हा आपण त्या गोष्टी, ते खोटं बोलणं असो, व्यभिचार किंवा कोणतीही गोष्ट असो, जेव्हा आपण त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करतो, पश्चात्ताप करतो मनात, ज्यावेळेस आपण रडतो, तर दुसरी गोष्टी विजयी होण्यास काय, की आपल्या चुका किंवा असणाऱ्या देवाच्या लोकांना पश्चात्तापाची गरज आहे का? हो. योहानाच्या पहिल्या पत्रात त्याने सांगितले, की जर कोणी म्हणतो, की माझ्या ठायी पाप नाही, तर तो त्याच्या ठायी सत्य नाही. देवाला म्हणून तो म्हणतो, जर आपण पाप केले, जर आपण आपलं पापी पदरी घेतली, तर तो विश्वासू व न्यायी आहे. त्या पापांची हे पहिले योहान 2:1 मध्ये सांगितलं, की देव पित्याजवळ आपला कैवारी किंवा ॲडव्होकेट प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे आपल्याकडून ह्या देहामध्ये, या जगामध्ये असताना चुका होतील, पाप घडतील. पण जर ते लवकर कबूल केले, तर त्याची लवकर क्षमा होईल आणि सैतान त्या पॉइंटला आपल्याला अडवणार आणि आपण फिरून त्याच पॉइंटला येणार. आपण सरळ पुढे देऊ. म्हणून दुसरी गोष्ट काय आहे, की चुकांबद्दल, पापाबद्दल पश्चात्ताप. आणि मग पुढे तो म्हणतो, वचन 10 मध्ये, प्रभू समोर नम्र व्हा. ही तो दुसरी गोष्ट आपण, कारण प्रभू समोर जर रमलं झालं, तर आपण आपोआप इतर देवाच्या लोक. पण प्रभू समोर जोपर्यंत नम्र होत नाही, आपण दुसऱ्या समोर होऊ शकत नाही. म्हणून ही तिसरी गोष्ट. हे जर ह्या 3 गोष्टी जर आपण केल्या, तर आपण आपण हे युद्ध, आंतरिक युद्ध, त्या मधील युद्ध जिंकू शकतो. त्याच्यावर विजयी होऊ शकतो. परमेश्वर हे वचन आशीर्वादित